आमच्यासाठी तर अक्कलकोटचे स्वामी लई मोठे आहेत सर. त्यांनी म्हणतात की भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मग माझ्यासाठी आमचे जे मोठेगावकर सर आहेत, जेव्हा मी तिथं गेलो लातूरमध्ये, मला कळालं की तिथे अजून एक स्वामी आहेत सर, ते आमचे मोठेगावकर सर, जे कुठल्याही कंडिशनमध्ये काहीही प्रॉब्लेम जरी असेल तरी सर आपल्या पाठीवर हात ठेवून सांगतात की भिऊ नकोस बेटा, मी आहे, माझ्याकडे येऊन तू सगळं शेअर करत जा. म्हणजे माझ्यासाठी सेकंड स्वामी समर्थ म्हणजे आपले मोठेगावकर सर. ನನ್ನ ಹೆಸರು पवन कुमार किरण कुमार कुंभार. माझं नाव पवन कुमार किरण कुमार कुंभार. मी सदलापूर गावातून आहे आणि तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर. पहिली ते 10वी अक्कलकोट श्री शारदा माता इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकलो आहे आणि 11th आणि 12th मी लातूरमध्ये RCC मध्ये शिकलो सर. आशिषचा पहिला ब्रँड आम्ही ऐकलं होतं सगळीकडे सर. त्याला कॅम्पसमध्ये गेल्यावर त्याने मी RCC मध्येच करणार म्हणलं ते. मग त्यांचं ऐकून मी RCC मध्ये दोघाला तिथंच गाठलं. नीट परिस्थिती तयारी करताना इथं तेवढं प्रॅक्टिस नव्हती सर माझी. बेसिक कन्सेप्ट्स वगैरे क्लिअर नव्हते आणि 11th आणि 12th मध्ये गेल्यानंतर एकदम NCERT पुढं आल्याने ते जरा खूप अवघड वाटत होतं सर आणि त्याच्यामुळं RCCला जॉईन करून मी कोचिंग केलं. पहिलं म्हणजे आपल्या RCCची टीचिंग एकदम बेस्ट आहे सर. माझे जे बेसिक कन्सेप्ट माझे वीक होते ते सरांमुळं माझे क्लिअर होत गेले. फ्रंट टू फ्रंट शिकवणं असतं आणि इझी भाषेमध्ये पूर्ण एक एक लाईन जरी कळालं नाही तरी त्याला 3-4 वेळा रिपीट करतात सर. सरळ करा, कोणता बाउंड आहे, हा कोणता आहे. सर जेव्हा क्लासमध्ये एंट्री करतात तेव्हा सरांचं पहिलं मंत्र असतं बाउन्स बॅक. बाउन्स बॅक म्हणजे काय? बाउन्स बॅक म्हणजे तुम्ही जेवढं पण टेन्शन घेत असता, पूर्ण दिवसभरात तुम्ही जेवढं पण स्ट्रेसमध्ये येत असता, त्याच्यावरून आपण बाउन्स करून त्याच्यावरून जाऊन आपल्याला आता पुढं काय शिकायचं ह्याच्याबद्दल आपली माइंडसेट करावं म्हणून सर पहिलं आल्या बाउन्स बॅक म्हणून हे करतात. आणि हर एक पॉईंटला सर मराठीतून, इंग्लिशमधून, कुठल्या नवीन भाषामधून हसत खेळत एकदम इझी पद्धतीमध्ये सगळं शिकवतात मोठेगावकर सर. सगळ्यात बेस्ट मोमेंटमध्ये मी जेव्हा माझं MBBSला नंबर लागलं सर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बुलढाणा, जेव्हा मी सरांना भेटायला गेलतो त्यावेळेत सरांनी जी मला मिठी मारली, माझ्या आयुष्यातलं न विसरणारा क्षण ते आहे. आता काल ॲडमिशन करून येताना भेटून आलो सरला. त्यांनी सत्कार करून वगैरे पाठवलं. संतोष खुशीमध्ये आलो तिथनं. आमचे जेवढे पण ड्रीम्स आहेत सर पूर्ण करणारी एकच जागा आहे सर, म्हणजे RCC लातूरमधली सर. आणि मोठेगावकर सरांसाठी मी एक सांगत असं, आमच्यासाठी तर अक्कलकोटचे स्वामी लई मोठे आहेत सर. त्यांनी म्हणतात की भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मग माझ्यासाठी आमचे जे मोठेगावकर सर आहेत, आमचे स्वामी तर आहेतच, पहिले तर आपले स्वामी सर. जेव्हा मी तिथं गेलो लातूरमध्ये, मला कळालं की तिथे अजून एक स्वामी आहेत सर, ते आमचे मोठेगावकर सर, जे कुठल्याही कंडिशनमध्ये, जे अभ्यासाचं असो, बाहेरचं असो, कुठलंही काहीही प्रॉब्लेम जरी असेल तरी सर आपल्या पाठीवर हात ठेवून सांगतात की भिऊ नकोस बेटा, मी आहे, माझ्याकडे येऊन तू सगळं शेअर करत जा. म्हणजे माझ्यासाठी सेकंड स्वामी समर्थ म्हणजे आपले मोठेगावकर सर. आमच्या स्वामी समर्थसारखं तुमच्या लातूरकडं विद्यार्थीसाठी ते समर्थ आहेत मोठेगावकर सर. मोठेगावकर सरांना तर आमच्या पोराचं मागं त्यांनी मोठा आशीर्वाद आणि अभ्यास पण टीम पण त्याचं ठेवलं त्यांनी. त्या टीममुळे आमचं पवनला सक्सेस झालेत. त्याला मी धन्यवाद सांगतो मोठेगाव सर. बघा, इथून गाडीवर केव्हा बी जात होतो लातूरपर्यंत. मी काय विचार केलो, मग टाईम पण तिथं बसस्टँडमध्ये अर्धा तास तिकडं उभारणारच म्हणून मी ऐकलो 4 वाजता पहाटे सुटलो. मी 6 तासात बुलढाण्याला गेलो या बाईकवर. मला हे सांगायचं की आपल्याला जर पुढे जायचं असेल आणि काहीतरी घडवून दाखवायचं असेल तर RCC हे मार्ग बेस्ट आहे. त्यांनी तर समाजाचं सेवा करण्यासाठी ते पद मिळालेलं. गरीब असू दे, कष्टाळ असू दे, त्याला मदत करायचं, आमच्या पोराच्या रूपानं तर मदत करायचं मी ठरवलं. मी सरांना आणि RCC टीमचं अभिनंदन करतो.